गुड मॉर्निंग. सो आज आता आपण बघूयात आजचे कार्ड आपल्यासाठी काय सांगतायत. आजचे कार्ड काय सांगतायत हे बघण्याआधी मला फक्त 2 मिनटाचं तुम्हाला सांगायचं आहे, कारण लास्ट जो मी पहिला व्हिडिओ बनवला होता अक्षय तृतीयेच्या दिवशी, तर त्यावेळेला मी बऱ्याच जणांकडून ही कमेंट ऐकली. अगदी जे नवीन लोक आहे, ज्यांना माहितीच नाही आहे टॅरो कार्ड काय असतं, किंवा आई वडील, काका काकू मावशी वगैरे ह्या लोकांना अजून त्याबद्दल, ह्या फील्डबद्दल एवढी माहिती नाही आहे. टॅरो कार्ड म्हणजे नक्की काय हे जास्त माहिती नाही आहे. त्यांच्यासाठी एक छोटंसं इंट्रोडक्शन, की टॅरो कार्ड म्हणजे हे काही फार वेगळं नाही आहे. आपलं ज्योतिषशास्त्रासारखंच तुम्ही कन्सिडर करू शकता. फक्त हे क्विक गायडन्स, आणि ह्याच्यासाठी आपल्याला पत्रिका किंवा प्रत्येकाचे वेगळे ग्रह वगैरे बघायची गरज नाही आहे. त्या व्यक्तीच्या एनर्जीशी मॅच करून आपण एक्झॅक्टली काय चालू आहे हे त्या कार्डमधून आपल्याला कळतं. हे कार्ड आपल्याशी ते एनर्जी कनेक्ट करून बोलतात. म्हणजे मी तुम्हाला काही माझ्या मनाचं सांगत नाही आहे किंवा माझं काही नॉलेज नाही आहे. हे फक्त हेच आहे की त्या कार्डबरोबर त्या व्यक्तीची पर्टिक्युलरली एनर्जी मॅच होते आणि ती व्यक्ती आपल्याशी बोलते. ती व्यक्ती आपल्याला सांगते की काय चालू आहे त्यांच्या लाईफमध्ये, काय होण्याचे चान्सेस आहेत, त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे, आणि युनिवर्सचं त्यांच्यासाठीचं गायडन्स काय आहे हे आपण बघत असतो. ठीक आहे. सो आता आपण टाईम न घालवता पटकन बघूयात आजची एनर्जी काय आहे. ओके. सो आजचं आपलं एनर्जीचं कार्ड आलेलं आहे ते आहे 2 ऑफ पेंटॅकल्सचं, जे आपलं आजचं गायडन्स आहे. म्हणजे जी आपली एनर्जी आजची आहे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठीचं जे कार्ड आहे ते आहे एस ऑफ पेंटॅकलचं. आणि आजची आपली बॉटम ऑफ द डेकची एनर्जी जी आहे ती आहे व्हेरी गुड कार्ड, पॉझिटिव्ह कार्ड, एम्प्रेस. ओके, द एम्प्रेस कार्ड. सो आता हे सगळे कार्ड्स आपल्याला काय सांगतात, आणि तुम्ही कधी म्हणू शकता की हे तुम्ही क्लेम करू शकताय किंवा हे तुम्हाला रेझोनेट होते आणि तुम्ही काय करू शकता, है ना. सो 2 ऑफ पेंटॅकलचं कार्ड जे आहे ते आपल्याला काय सांगतं आहे की 2 ऑफ पेंटॅकल म्हणजे एकतर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत कुठले तरी करंटली हातामध्ये, आणि तुम्ही कन्फ्यूज आहात. सो आजचं जी तुमची एनर्जी आहे ती सांगते की तुम्ही आज कन्फ्यूज आहात ॲज इन आज कन्फ्यूज आहात. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी 2 गोष्टींना घेऊन त्यातलं कुठलं ऑप्ट करू किंवा कुठल्या गोष्टींकडे जाऊ हे तुम्ही अजून विचार करताय. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्ट्रगल जगल करताय. सो तुम्हाला त्याच्यातून एक चूज करायचे. मोस्टली अशा केसेसमध्ये जो सेकंड ऑप्शन तुमच्याकडे असतो दॅट इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. पण तरी पण तुमच्या केसेसमध्ये तुम्ही प्रॉपरली दोन्ही गोष्टींचे काय म्हणतात अंदाज बांधून त्यातली कुठली गोष्ट करेक्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही हवं असेल तर ॲडवाईस घ्या आणि त्याप्रमाणे जा. आणि जे तुम्हाला आजचं ॲडवाईसचं कार्ड आहे एस ऑफ पेंटॅकल, ते पण एस ऑफ पेंटॅकल सॉरी, ते पण तुम्हाला तेच सांगते की तुम्ही जे आत्तापर्यंत करिअरमध्ये जे हार्डवर्क केलेलं आहे, जी मेहनत घेतलेली आहे त्याचं हे तुम्हाला फळ मिळतं आहे किंवा तुमच्याकडे ते येतं आहे. ती अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते. ज्या अपॉर्च्युनिटी आपल्याला आजच्या एनर्जीमध्ये दिसत आहेत, 2 एनर्जीज, 2 ऑप्शन्स तुमच्याकडे जे दिसत आहेत ते तुमच्या मेहनतीचं फळ आहे. ते तुम्हाला डिवाईननी दिलेलं किंवा तुमच्या युनिवर्सनी दिलेलं तुम्हाला दिलेले फळ आहे. की तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत चालून आलेले, त्यातून तुम्हाला एक सिलेक्ट करायचं. सो तुम्ही क्विकली ॲक्शन घ्या आणि ते सिलेक्ट करा, कारण तुमची जी बॉटम ऑफ द डेकची एनर्जी पण आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी. ओके. सो जर तुम्ही त्या एनर्जीकडे पण जर बघितलं तर तुम्हाला नक्कीच जे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट कराल त्यात नक्की तुम्हाला पॉझिटिव्ह ग्रोथ आहे किंवा तुमच्याकडे लक्झरी अबंडन्स चालून येतं आहे. सो आणि तो तुमच्या म्हणतात ना नशिबामध्ये आहे, म्हणून तुमच्याकडे ते आलेलं आहे. सो तुम्ही नक्की त्याच्यावर विचार करा. जे तुमच्या हातात 2 ऑप्शन्स आहेत, परत एकदा ॲडवाईस घ्या एखाद्या चांगल्या त्यातल्या जाणकार व्यक्तीकडून. तुमच्या दोन्ही ऑप्शन्सबद्दल माहिती काढा, त्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये त्याचे प्लस मायनस पॉईंट्स चेक करून घ्या, आणि त्यातला जो पॉझिटिव्ह पॉईंट्सकडे जाणारा मोस्टली माझ्या रिडिंगच्या अकॉर्डिंग जो सेकंड ऑप्शन तुमच्याकडे आलेला आहे दॅट इज द गुड वन, है ना. सो ही जर आजचं जर रिडिंग तुम्हाला रेझोनेट होत असेल, तुम्हाला तुमच्या डेली ह्याच्याबरोबर कनेक्ट होत असेल तर तुम्ही नक्की त्याला क्लेम करा. आणि थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा.